दोन उमेदवारांच्या लढतीमध्ये तिसऱ्याचा लाभ होण्यासाठी समाजसेवक अमोल हांडेंनी घातले साकडे। संगमनेर अकोले पठार भागातील समाजसेवक अमोल हांडे यांनी उत्कर्षताई रूपवते निवडून यावे यासाठी कार्यकर्त्यांसह पठार भागात दौरा केला आहे। तर आंबी खालसा, माळेगाव, अकलापूर, भोसदरी, बेलापूर, बदगी गावातील ग्रामदैवतांचे दर्शन घेत उत्कर्षताई रूपवते बहुमताने निवडून यावेत असे साकडे घातले आहे। समाजसेवक अमोल हांडे यांच्या नेतृत्वात गावागावातील कार्यकर्त्यांनी लोकवर्गणी जमा करत दत्त देवस्थान अकलापूर, योगी रामदास बाबा देवस्थान बेलापूर, शैनेश्वर देवस्थान आंबी धुमाला, भोजमाता देवस्थान भोसदरी, भैरवनाथ देवस्थान माळेगाव पठार येथील देवस्थानच्या विकासासाठी प्रत्येकी 11,000 रुपये देणगी दानपेटीत जमा केली आहे। तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात पहिली महिला खासदार म्हणून उत्कर्षताई रूपवते भरघोस मतांनी निवडून यावे असे साकडे ग्रामदैवतांना घातले आहे। ब्युरो रिपोर्ट धनंजय कापसे, घारगाव। ग्रामस्थांनी 11,000 रुपयाची देणगी भगवती मातेला दिलेली आहे। वंचितचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी दिलेली आहे। त्या सर्वांचं ग्रामस्थांच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि देवी त्यांना यश देवो अशी प्रार्थना चिंतितो। भगवती माता की। अकलापूर गावातील सर्व रहिवाशांनी व मराठी बांधवांनी ठरवलेलं आहे की उत्कर्षताई रूपवते यांना भरघोस मतांनी विजयी करून द्यायचं तर आहेच। त्याचबरोबर त्यांनी अकलापूर गावातील श्री दत्त देवस्थान यांना मंदिराला लोकनिधीतून वर्गणी दिलेली आहे। त्याचबरोबर देवालाही साकडं घालण्यात आलेलं आहे। तर दीदींना चांगल्या मताने निवडून यावं यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा आम्ही देत आहोत आणि दत्तचरणी आम्ही ही प्रार्थना करत आहोत। गावातील आम्ही सर्व तरुण मित्रमंडळांनी एक ठरवलंय की रूपवते ताई या भरघोस मताने निवडून येण्यासाठी आमच्या गावातील तरुण मित्रमंडळ आम्ही सर्व तरुण मित्रमंडळांनी एक 11,000 रुपये देवाला साकडं करून त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहे। 11,000ची पावती दिलेली आणि ती देवाला साकडं केलंय की आमच्या रूपवती ताई बहुमतांनी निवडून यावं असं साकडं आम्ही देवाला प्रार्थना केली आणि त्यांना बहुमतांनी निवडून आम्ही 100% देणारच आहोत अशी आमची सर्वांची तरुण मित्रांची आमची इच्छा आहे।